तर एक मोठी बातमी समोर येते शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। मागील कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्यांना सुद्धा कर्जमाफी मिळणार आहे। 2017 आणि 2019च्या कर्जमाफीमध्ये अनेक शेतकरी हे वंचित राहिले होते। याविषयी अधिक अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, खूप मोठी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी। ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नव्हती त्यांना सुद्धा आता लाभ होणार आहे। काय अपडेट्स आहेत? नक्कीच खरं तर शेतकऱ्यांसाठी ही मोठी गोष्ट मानली जाते, कारण कर्जमाफी संदर्भात एकीकडे मागणी होत असताना वारंवार कर्जमाफी संदर्भात आंदोलनं केली जात असताना कर्जमाफी ही होणार असल्याचं शासनाकडून जाहीर करण्यात आलेलं होतं। त्या संदर्भातला GR देखील आपण काढलेला बघायला मिळाला होता। मात्र याच्या आधी 2 वेळाची कर्जमाफी करण्यात आली होती 2017-2019 मध्ये। त्या कर्जमाफीमध्ये अनेक शेतकरी वंचित राहिले होते। त्या शेतकऱ्यांना देखील या एकूणच कर्जमाफीमध्ये सामावून घेण्यासंदर्भात देखील आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती मिळते आहे। सोबतच आपण बघतो की 14,000 कोटी रुपये एकूणच या कर्जमाफीसाठी देणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते। त्याच्यामुळे सगळ्यात मोठी आणि सकारात्मक गोष्ट ही शेतकऱ्यांसाठी यंदाच्या या एकूणच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झाली असल्याची माहिती मिळते। तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आताची मोठी बातमी आपण बघतोय, 14,000 कोटी शेतकरी कर्जमाफीसाठी देण्यात येणार आहेत आणि त्याची मंजुरी आता राज्य मंत्रिमंडळात देण्यात आली आहे।